हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे. तर इथे आमच्या छोट्या बाहुबलीचं काम चालू होतं. स्लाईड ह्या रूममधून त्या रूममध्ये न्यायची, त्या रूममधून ह्या रूममध्ये. म्हणजे जीव येऊ डुडूसा. पण कारनामे असे करायचे ना की सांगायलाच नको. दररोज काही ना काही स्टंट करायचे, काहीतरी उद्योग करायचा. माझा टी शर्ट घेऊन आलता आणि म्हणे मला हाच घालायचा. तो बऱ्यापैकी आर्याचेच ड्रेस घालतो, त्याला खूप आवडतं आर्याचे ड्रेस घालायला. आणि माझा ड्रेस घातला आणि काढायलाच तयार नव्हता. त्याचं कार्टून चालू होतं की एवढा लूज शर्ट आहे, तर इकडून तिकडे तिकडून याच्यात हात घालणं चालू होतं. तर नंतर मावशीनं एकदम खूप दिवस झालं मावशींना ना आर्याचा ड्रेस फ्रॉक घालून फोटो काढायचा होता. तर तो आज योग आला आणि त्यांनी आज त्याला ड्रेस ट्राय केला आणि खरंच तो मुलीसारखा दिसत होता आणि खूप छान दिसत होता. मावशीची आणि आर्यनची बॉन्डिंग खूप छान आहे. मावशीने त्याला जन्मल्यापासून सांभाळा आणि त्यांनाही त्याच्याविषयी एवढा लगाव आहे ना. तर त्याला खाली फिरायला नेणं, खाणं पिणं किंवा मी कधी आजारी वगैरे असेल तर ते त्याची खूप छान काळजी घेतात आणि तोही त्यांच्याकडे राहतो, हट्ट करतो, त्याही त्याचा हट्ट पुरवतात आणि खूप छान दिसत होता. आणि आम्हाला बाय करून तो बाहेर चालला होता. आर्या मोठी असल्यामुळे त्याला तो ड्रेस मोठा होत होता. आज इडलीचा बेत होता आणि नंतर आर्या आज घरीच होती. तिची तब्येत खराब होती म्हणून तिला घरीच ठेवलं होतं. तर त्या दोघांचं खेळणं चालू होतं आणि त्या दोघांची पण खरंच बॉन्डिंग खूप छान आहे. आर्या खूप समजदार आहे, त्याला खूप समजून घेते. तो थोडा हट्टी आहे, दांडगेपणा करतो, तिला मारतो, पण ती मोठी असल्यामुळे समजून घेते. बाहेर जायचं होतं तर त्याच्यामुळे आर्याने ते तयार झाला होता. व्लॉग खूप मोठा होईल म्हणून मी 2 पार्टमध्ये बनवला आहे. आत्ता आम्ही बाहेर पडताना दाखवते आणि कुठे गेलो हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल. आणि इथे आर्यन कधी 1.5 वर्षाचा झालं कळलंच नाही. असं त्याला बघितल्यावरती कधी अरे हा 1.5 वर्षाचा झाला. आर्या कधी 7 वर्षाची झाली कळलंच नाही. मुलांबरोबर राहिल्यावरती खरंच टाईम हा कळत नाही. मुलं कधी मोठी होतात हे कळत नाहीत. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.